Hello dear students, I welcome you to my YouTube channel that is named यशवंत आयडियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण चेंज द व्हॉइस ची जी सिरीज आहे ती आपण पाहत आहोत. त्यामध्ये चेंज द व्हॉइस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अँड अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू वर्तमान काळाची होकारार्थी वाक्य आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्स चं स्ट्रक्चर आहे पहा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इथे दिलेलं आहे की ऍक्टिव्ह वॉइस मध्ये येणार एस प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस पी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे सरळ सरळ एम इज आर आणि पी प्लस आयएनजी किंवा पी फोर असं म्हणतो. यामुळेच या दोन एक हेल्पिंग वर्ब आणि क्रियापदाचे चौथे रूप म्हणत असतो आपण. यामुळेच हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे असं आपण म्हणत असतो किंवा ओळखत असतो. तर पहा, मग असं वाक्य आल्यानंतर त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं तर ते पहा. पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर आहे. आता पहा, आपल्याला माहिती आहे नेहमीच ऍक्टिव्ह वॉइसचे पॅसिव्ह वॉइस करत असताना ऍक्टिव्ह वॉइस मधला जो सब्जेक्ट आहे त्याची जागा कोण घेत असतो? हा दिलेला वाक्यातला ऑब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह वॉइस मध्ये ऑब्जेक्ट घेत असतो आणि या ऑब्जेक्टच्या जागा सब्जेक्ट घेत असतो. ही सर्वप्रथम क्रिया आहे. म्हणून मग ऑब्जेक्ट प्लस एम इज आर हे हेल्पिंग वर्बचं काम करतात, हेल्पिंग करतात. हेल्प म्हणजे मदत करणे. कोणाला करतात? या मुख्य क्रियापदाला. आयएनजी युक्त क्रियापदे, क्रियापदे भाऊ आहे, भाऊ भावाला मदत करायला जातो म्हणजेच हेल्पिंग वर्ब आहे. एम इज आर हे हेल्पिंग वर्ब बीइंगच्या स्वरूपामध्ये मदत करतात आणि बीइंगच्या नंतर हे जे चौथं रूप असतं ते चौथं रूप काय होतं? क्रियापदाचं तिसरं रूप तयार होत असतं. म्हणजे त्या आयएनजी युक्त क्रियापदाचे तिसरे फॉर्म आपण तयार करत असतो V3. त्याच्यानंतर बाय हे प्रिपोजिशन घ्यावंच लागतं आणि बाय नंतर हा सब्जेक्ट येत असतो. आणि हा सब्जेक्ट आपण इथे सब्जेक्ट म्हणतो किंवा ऑब्जेक्टिव्ह केस असंही म्हणतो, परंतु सब्जेक्ट मिळाले तर पटकन लक्षात आपल्या राहतं. पहा, तर अशा प्रकारचे ऍक्टिव्ह वॉइस चे पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करण्याची दोन स्ट्रक्चर ध्यानात राहिली की आपल्याला दिलेल्या कोणत्याही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करण्यास काहीच अवघड जाणार नाही. तर पहा, त्यामध्ये पहिलं रूप आहे माय फ्रेंड इज सॉल्विंग एक्झाम्पल्स. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला पॅसिव्ह वॉइस करत असताना ऑब्जेक्ट सब्जेक्ट ओळखणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. तर यामध्ये माय फ्रेंड हे सब्जेक्ट आहे, एक्झाम्पल्स हे ऑब्जेक्ट आहे आणि इज आणि सॉल्विंग या दोन सहाय्यकारी क्रियापद व मुख्य क्रियापदाचं आयएनजी युक्त क्रियापद याच्यामुळेच हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे हे असं आपण ओळखत असतो. म्हणून मग हे एक्झाम्पल्स आहे ते सुरुवातीला घ्यायचं. एक्झाम्पल्स हे इथलचं ऑब्जेक्ट अनेक वचने ते सब्जेक्ट म्हणजे वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये येतं. ते अनेक वचन असल्यामुळं एम इज आर पैकी अनेक वचनी टू बी चे रूप हे आर आहे. आर च्या नंतर बीइंग येणार आणि बीइंग म्हणजे टू बी फॉर्म ऑफ टू बीज एम इज आर त्यापैकी बीइंग घेतलं आणि सॉल्विंग तिसरं रूप तयार होणार सॉल्व बाय माय फ्रेंड. माय खाली लिहून माय फ्रेंड. अशा पद्धतीने आपण पॅसिव्ह वॉइस करू शकतो. आता पहा, तर ही जी 8 सब्जेक्ट्स आहेत ती सब्जेक्ट्स घेऊन या ठिकाणी मी वाक्य लिहिलेले आहे. याचं पॅसिव्ह वॉइस करायला तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. आपण टेन्स शिकत असताना अनेक वाक्य बनवत असतो, त्या वाक्यांचंच पॅसिव्ह वॉइस जर केलं तर तुम्ही परफेक्ट होऊन जाऊ शकता. म्हणून या वाक्यांचा सराव करा. यानंतर दुसरं वाक्य पाहूया. आय एम टीचिंग एन इंग्लिश. एन इंग्लिश हे काय आहे? एन इंग्लिश हे इथे ऑब्जेक्ट होतं, इथे सब्जेक्ट झालं. याच्यानंतर एन इंग्लिश हे एक वचनी आहे म्हणून इज घेतलं. त्याच्यानंतर बीइंग घ्यायचं. बीइंगच्या नंतर टीचिंगचं तिसरं रूप येणार टॉट. टॉटच्या नंतर बाय. बायच्या नंतर आयची द्वितीय विभक्ती मी होणार. आयचा बदल पॅसिव्ह वॉइस मध्ये मी होत असतो. पुढचं वाक्य पहा. वी आर सिंगिंग अ सॉन्ग. या वाक्यामध्ये एन ऑब्जेक्ट अ सॉन्ग आहे म्हणजे सुरुवातीला घेतलं अ सॉन्ग. अ सॉन्गच्या नंतर हे अ सॉन्ग तिथे इज घेतलं. इजच्या नंतर बीइंग घेतलं आणि बीइंगच्या नंतर हे सिंगिंगचं तिसरं रूप होणार संग. संगच्या नंतर बाय आणि बायच्या नंतर वीचा बदल असतो. तर पहा, याचा अर्थ सांगतो एकदा मराठीमध्ये पहा. वी आर सिंगिंग अ सॉन्ग. आम्ही गाणे गात आहोत. तर पॅसिव्ह वॉइस मध्ये याचा अर्थ कसा होतो? आमच्याकडून गाणे गायले जात आहे. आमच्याकडून गाणे गायले जात आहे. तर अशा पद्धतीने याचे मराठीचे अर्थ मी बाकीचे
मनामध्ये तयार करू शकता. चला आता यू आर रायटिंग सेंटेन्सेस. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे सेंटेन्सेस, यू आहे सब्जेक्ट आणि यू ची द्वितीय यूच होते म्हणून मग सेंटेन्सेस सुरुवातीला घ्यायचं. सेंटेन्सेसच्या नंतर हे सेंटेन्सेस हे ऑब्जेक्ट इथे सब्जेक्ट म्हणून अनेक वचनी रूपामध्ये आलेले आहे. अनेक वचनीच्या नंतर आर येतं, आरच्या नंतर बीइंग येणार, बीइंगच्या नंतर राईट, रोट, रिटन, रायटिंग. तर रिटन घ्यायचं तिसरं रूप येणार कंपल्सरी. रिटनच्या नंतर बाय आणि बायच्या नंतर यूचा बदल यूच होतो. पहा अशा पद्धतीने आपण वाक्य करू शकतो. यानंतर पुढचं वाक्य आहे पहा, दे आर रीडिंग अ नॉवेल. अ नॉवेल इज अन ऑब्जेक्ट. अ नॉवेलच्या नंतर इज घ्यायचं, इजच्या नंतर बीइंग घेतलं, बीइंगच्या नंतर रीडिंगचं तिसरं रूप रीड आहे, रीडच्या नंतर बाय. कारण का तिसऱ्या रूपानंतर बाय कंपल्सरी येणार. त्यामध्ये जर इतर कॉम्प्लिमेंट असतील किंवा इतर वर्ड्स असतील तर ते आपण रीडच्या पुढे बी कंटिन्यू लिहू शकतो आणि बायच्या नंतर शेवटी हा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट येणार. पण तो जशाच तसा न घेता आपण त्याची द्वितीय विभक्ती घेत असतो म्हणजे याचा बदल दे. यानंतर पुढचं वाक्य आहे, ही इज टेलिंग अ स्टोरी. तो कथा सांगत आहे. तर म्हणजे अ स्टोरी. अ स्टोरी हे पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य आहे करायचं आपल्याला. अ स्टोरी इज बीइंग. बीइंगच्या नंतर टोल्ड, टोल्ड बाय, हिचा बदल ही होणार, फुल स्टॉप द्यायचा. त्यानंतर पॅसिव्ह वॉइसचं पुढचं वाक्य पहा, सी इज आस्किंग क्वेश्चन्स टू देम. या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट्स आलेले आहेत. क्वेश्चन्स बी घेऊ शकता आणि देम बी घेऊ शकता. परंतु मग आपण देम जर घेतलं दोन्ही पद्धतीने वाक्य करूया. पहा देमचं बदल होणार दे, देच्या नंतर आर वापरतो, इज वापरत नाही, दे आर. त्याच्यानंतर बीइंग येणार, बीइंगच्या नंतर आस्क्ड, आस्क्डच्या नंतर क्वेश्चन्स म्हणून क्वेश्चन्स, क्वेश्चन्सच्या नंतर बाय येणार आणि हर. पहा आता आपण जर क्वेश्चन्स घेतलं तर ते सुद्धा अनेक वचनीच काय आहे ऑब्जेक्ट आहे आणि या ठिकाणी सब्जेक्ट होणार. तर पहा मग तो कसं होणार, क्वेश्चन्स आरच येणार म्हणून क्वेश्चन्स आर बीइंग आस्क्ड टू देम बाय हर असं वाक्य होऊ शकतं. चला पुढचं वाक्य पहा पॅसिव्ह वॉइसचं, इट इज लुकिंग अ पिक्चर. अ पिक्चर अँड ऑब्जेक्ट. अ पिक्चर, अ पिक्चर, पिक्चरच्या नंतर एक वचनी असल्यामुळे इज, इजच्या नंतर बीइंग, बीइंगच्या नंतर लुकिंगचं तिसरं रूप आहे लुक्ड, लुक्ड बाय, इटचा बदल इथच राहतो. त्यानंतर पुढचं वाक्य, रामा इज मेकिंग अ कार. अ कार इज बीइंग मेड बाय रामा. पहा तुम्हाला ही वाक्य जमत असतील. आणि शेवटचं वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये 10वा, चिल्ड्रन इज प्लेइंग अ क्रिकेट. अ क्रिकेट. आपल्याला सर्वप्रथम अगोदर ऑब्जेक्ट ओळखता आला की आपल्याला पॅसिव्ह वॉइसचं वाक्य सुरुवात करण्यास काहीच अवघड जात नाही. अ क्रिकेटच्या नंतर इज घ्या, इजच्या नंतर बीइंग घ्या, बीइंगच्या नंतर प्लेइंगचं तिसरं रूप आहे प्लेड, प्लेडच्या नंतर बाय आणि बायच्या नंतर चिल्ड्रन, चिल्ड्रनला चिल्ड्रन घ्यायचं, चिल्ड्रनला चिल्ड्रन. तर अशा पद्धतीने प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चे पॅसिव्ह वॉइस म्हणजे होकारार्थी वाक्याचे पॅसिव्ह वॉइस अशा पद्धतीने या सूत्रानुसार केले जाते. यानंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस करण्याचा नियम पाहूया. तर त्यामध्ये पहा ऍक्टिव्ह वॉइसचं कसं असतं वाक्य निगेटिव्ह सेंटेन्सचं. पूर्वी कसं होतं अफर्मेटिव्ह एस प्लस एम इज आर प्लस पी प्लस आय एन जी प्लस ओ. फक्त इथे एम इज आरच्या नंतर फक्त नॉट टाकायचं. झालं ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये काय करायचं, ओ एम इज आर यू नॉटच्या नंतर फक्त बीइंग आणि आर च्या मध्ये नॉट टाकायचं. V3 नंतर बाय प्लस एस. बाकी सेम ॲज इट इज पण त्यामध्ये फक्त नॉट टाकायचं. तर पहा इथे वाक्य दिलेलं आहे या सूत्रानुसार पहा, आय एम नॉट गोइंग टू महाबळेश्वर. म्हणजेच यामध्ये महाबळेश्वर हा ऑब्जेक्ट आहे, आय हा सब्जेक्ट आहे. मग महाबळेश्वर, महाबळेश्वर इज, इजच्या नंतर नॉट, नॉटच्या नंतर आयएनजी प्रत्ययामुळे बीइंग घ्यायचं, बीइंगच्या नंतर या गोइंगचं तिसरं रूप आहे गॉन, गॉनच्या नंतर बाय आणि बायच्या नंतर आयचा बदल मी होतो. पहा अशा पद्धतीने हे झालं. पुढचं वाक्य, वी आर नॉट प्लेइंग अ खो खो. अ खो खो अन ऑब्जेक्ट, वी इज सब्जेक्ट, आर
इज अ हेल्पिंग वर्ब अँड प्लेइंग फी फोर आणि नॉट हे नकारात्मक वाक्य असते अ खो खो इज एकच खेळ आहे म्हणजे इजच्या नंतर नॉट येणार, नॉटच्या नंतर बीइंग येणार, बीइंगच्या नंतर प्लेइंगचं तिसरं रूप आहे प्लेड. तीन रूप माहित असणं आपल्याला खूप अत्यंत आवश्यक असतं पॅशिवाइज करत असताना. प्लेडच्या नंतर बाय आणि बायच्या नंतर वीचा बदल अस होतो. पुढचं वाक्य पहा, ही इज नॉट ग्रोइंग क्रॉप्स इन हिज फार्म. ही सब्जेक्ट आहे, क्रॉप्स आणि हिज फार्म ते दोन ऑब्जेक्ट आलेले आहेत. कोणतेही घेऊन आपण वाक्य करू शकतो. तर सर्वप्रथम आपण एक क्रॉप्स घेऊया. म्हणून क्रॉप्स अनेक वचन असल्यानं आरच्या नंतर नॉटच्या नंतर ह्या आयएनजी मुळे इथं बीइंग घ्यायचं. बीइंगच्या नंतर ह्या ग्रोचं तिसरं रूप येणार ग्रोन. ग्रोनच्या नंतर बाकीचा राहिलेला हा भाग जोडून टाकायचा इन हिज फार्म. शेवटी बायच्या नंतर हिचा बदल इन. पुढचं वाक्य बॉयज आर नॉट प्लेइंग गेम्स ऑन ग्राउंड. इथे सुद्धा दोन ऑब्जेक्ट आलेले आहेत, गेम्स आलेले आहे, ग्राउंड आलेला आहे. आपण कोणतेही घेऊ शकतो. आपण घेऊया गेम्स. तर पहा गेम्स अनेक वचन असल्याने आर खेळ अनेक आहेत. गेम म्हणजे एक आणि गेम्स म्हणजे अनेक खेळ. गेम्स आर नॉट त्याच्यानंतर बीइंग येणार वरी आयएनजी प्रत्यय आल्यामुळे आणि आयएनजी प्रत्यय आल्यावर वाक्य हे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मध्ये असतं आणि म्हणून बीइंगच्या नंतर प्लेइंगचं तिसरं रूप आहे प्लेड. प्लेडच्या नंतर बाकीचं राहिलेलं वाक्य ऑन ग्राउंड. त्याच्यानंतर बायच्या नंतर बॉईजला बॉईज. आता बॉईजचा बदल होत नसतो. नेक्स्ट सी इज नॉट ड्रिंकिंग अ टी. कर्म आहे वाक्य सुरुवातीला घेतलं, त्याच्यानंतर इज घेतलं, इजच्या नंतर नॉट घेतलं, नॉटच्या नंतर बीइंगच्या नंतर तिसरं रूप म्हणजे क्रियापदाकडे पाहिजे. हे इतकं तर पाठ करून टाकलं पाहिजे. सब्जेक्ट इज नॉट बीइंग. ड्रिंकिंगचं तिसरं रूप आहे ड्रंकच्या नंतर बायच्या नंतर कोणाकडून सीचा बदल म्हणजे तिच्याकडून. तर पहा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण हे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचे जे निगेटिव्ह सेंटेन्स आहेत या निगेटिव्ह सेंटेन्स पॅशिवाइज करण्याचं सूत्र आणि त्याचे नियम आणि त्याची काही वाक्य आपण पाहिलेली आहेत. अशा पद्धतीने अनेक क्रियापद सब्जेक्ट्स घेऊन तुम्ही वाक्यांचा सराव करू शकता. नाउ वी शॅल सी इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स ऑफ प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचे जे प्रश्नार्थक वाक्य असतात दोन प्रकारचे असतात. वर्बल क्वेश्चन्स म्हणजे यस ऑर नो टाइप क्वेश्चन्स आणि डब्ल्यू टाइप क्वेश्चन्स. तर आपण प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स अफर्मेटिव्ह निगेटिव्हचं सूत्र पाहिल्यानंतर इंटरॅक्टिव्हचं तेच आहे, फक्त वाक्याच्या सुरुवातीला एंड इज आर हे कॅपिटल मध्ये येणार प्लस सब्जेक्ट येणार. सब्जेक्टच्या नंतर वी फोर म्हणजे वी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजे तो प्रश्न तयार होतो. ते पहा याच्यानुसार प्रश्न तयार. आर वी सेलिंग टॉयज. याचा अर्थ होतो आम्ही खेळणी विकत आहोत का. आम्ही खेळणी विकत आहोत का. म्हणजे मग याचं जर मॅसेज करायचं असेल तर सूत्र आहे एम इज आर सुरुवातीला घ्यायचं. नंतर याच्यामधला जो सब्जेक्ट आहे आणि ह्याच्यामधला ऑब्जेक्ट हे आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्याच्यानंतर ते सब्जेक्ट जे आहे त्याच्यानंतर या ठिकाणी ऑब्जेक्टची जागा घेणार म्हणजे इथलचा ऑब्जेक्ट हा इथे येणार. त्याच्यानंतर बीइंग येणार आयएनजी रूपामुळे. बीइंगच्या नंतर हे जे रूप आहे आयएनजी तर त्याचं तिसरं रूप येणार. त्यानंतर बाय त्यानंतर सब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तर या वाक्याचं आपण पॅशिवाइज मध्ये रूपांतर करूया. कशा पद्धतीने होतं पहा. कारण का सर्वप्रथम एम इज आर पैकी जो घ्यायचा आहे तो कोणानुसार येणार ऑब्जेक्ट नुसार येणार. ट्वाइस कसं आहे खेळणे जास्त आहेत अनेक वचनी रूप आहे प्लुरल ऑब्जेक्ट असल्यामुळे इथे एम इज आर पैकी हे आर येणार. म्हणून सुरुवातीला आपण आरच घ्यायचं. वर जे आलं ते नाही घेणार. या कर्मानुसार इथे एम इज आर हे न्यूमरल वापरत असतो. आरच्या नंतर काय येणार पहा. इथे आता ऑब्जेक्ट काय आहे ट्वाइस. आर ट्वाइस. ट्वाइसच्या
नंतर हे जे सेल आहे त्याचं तिसरं रूप येणार सोल्ड. सोल्डच्या नंतर बाय कंपल्सरी येत असतं. बायच्या नंतर हा जो सब्जेक्ट आहे याची ड्युटी काय होणार बस आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बाय या सूत्रानुसार आपण वाक्य तयार केले. ॲमिजार पैकी आर घेतलं, ऑब्जेक्ट ट्वाइस घेतलं, बीइंग आणि हिस्ट्री बाय नंतर सब्जेक्ट. म्हणजेच या ठिकाणी त्याचं रूपांतरण झालं बस. तर पहा अशा पद्धतीने. आता पहा हे झालं व्हर्बल क्वेश्चन. हेच वाक्य आपण डब्ल्यूएच टाइप मध्ये करू शकतो. कसं करायचं डब्ल्यूएच टाइप करत असताना पहा हे डब्ल्यूएच टाइप करत असताना फक्त याच्या अगोदर इथे डब्ल्यूएच वर्ड लावला की होऊन जातं. आता आम्ही खेळणी विकत आहोत का तर आपण फक्त वेअर तर घेतलं वेअर. वेअरच्या नंतर ही वाक्य जशाच तसं लिहिलं की डब्ल्यूएच टाइप करू शकतो. काय येणार वेअर आर वी सेलिंग. वेअर आर वी सेलिंग ट्वाइस. आता याचा अर्थ कसा होतो आम्ही खेळणी कोठे विकत आहोत. तर याचा आपण पॅसिव्हाइज करू शकतो. पॅसिव्हाइज करण्यासाठी हे सूत्र आहे. फक्त डब्ल्यूएच वर्ड इथे लिहायचा फक्त. वेअरला वेअर. वेअरच्या नंतर हे जे केलेलं आहे अशाला असं लिहिलं की समाप्त झालं पॅसिव्हाइज डब्ल्यूएच वर्ड. कारण का यामध्ये ट्वाइस मुळे आर येणार. आरच्या नंतर ऑब्जेक्ट ट्वाइस येणार. ट्वाइसच्या नंतर बी येणार. बीच्या नंतर सेलिंगचं तिसरं सोल्ड. सोल्डच्या नंतर बाय. बायच्या नंतर एलची द्वितीय विभक्ती अस होणार. पहा आर ट्वाइस बी सोल्ड बाय अस. आर ट्वाइस बी सोल्ड बाय अस. वेअरला वेअर इथे घ्यायचं. म्हणजेच पहा व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन सारख्याच पद्धतीने व्हॉइस होतं. फक्त डब्ल्यूएच वर्ड आपण घेऊ शकतो. Is he watching TV? This is the verbal questions in present continuous tense. Is he watching TV? हा present continuous tense कशामुळे ओळखतो आपण त्या watching मुळे ओळखत असतो. आणि त्याचबरोबर या is मुळे आपण हे present continuous tense वाक्य आपल्याला ओळखता यावं लागतं. आणि पॅसिव्हाइज शिकत असताना संपूर्ण टेन्स चे सूत्र किंवा संपूर्ण टेन्सची तुम्हाला ओळख असणं गरजेचं आहे. कोणतं वाक्य कधी पॅसिव्हाइज साठी सांगता येत नाही. म्हणून हे सर्व हेल्पिंग वर्ब्स क्रियापदाचे रूप हे माहीत असतं की तुम्हाला पॅसिव्हाइज करण्यास काहीच अवघड जाणार नाही. आणि म्हणून इज ही वॉचिंग टीव्ही या ठिकाणी टीव्ही हे एकवचनी ऑब्जेक्ट असल्यामुळे इथे करता होणार. म्हणून मग इथे इज ला इज घ्यायचं. इजच्या नंतर काय येणार टीव्ही किंवा इजच्या नंतर टीव्ही येणार. टीव्हीच्या नंतर बीइंग. बीइंगच्या नंतर वॉचिंगचं तिसरं रूप आहे वॉच्ड बाय हिम. आणि क्वेश्चन मार्कला मात्र क्वेश्चन मार्क हे आपल्याला कंपल्सरी द्यावाच लागतो. पुढचं वाक्य आहे एम आय सिंगिंग अ सॉन्ग. अ सॉन्ग काय आहे ऑब्जेक्ट आहे. म्हणून अ सॉन्ग ऑब्जेक्ट हे एकवचनी आहे. म्हणून मग एकवचनी सहाय्यकारी क्रियापद काय येणार ॲमिजार पैकी इज येणार. तर इथे एम आय आलेलं आहे कारण का आयच्या सोबत एम येत असतं. इथे एम आलं म्हणजे इथं एम घ्यायचं नाही. म्हणून इजच्या नंतर अ सॉन्ग. इज अ सॉन्ग. त्याच्यानंतर आयएनजी रूपामुळे बीइंग घ्यायचं. बीइंगच्या नंतर सिंगचं तिसरं रूप येणार संग. शेवटी बाय. बायच्या नंतर हा जो आय आहे आयची द्वितीय होणार मी क्वेश्चन मार्क क्वेश्चन. आणि शेवटचं वाक्य पहा इज रेखा लर्निंग अ डान्स. म्हणजे पॅसिव्हाइज करत असताना याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे अ डान्स. ही वाक्याच्या सुरुवातीला घेण्यात अगोदर ॲमिजार पैकी हे एकवचनी आहे का अनेकवचनी त्यानुसार ॲमिजार वापरतो. एम हे फक्त आयच्या सोबतच येत असतं पुढे किंवा मागे पॅसिव्हाइज. किंवा इज हे तृतीय पुरुषी एकवचनी करत्यानंतरच किंवा कोणत्याही व्यक्तीच्या नावाच्या पुढे वापरतो. आणि जिथे जिथे अनेकवचन असतं आर वापरतो. पण इथे एकवचन आहे म्हणून तिथे येणार इज. इजच्या नंतर अ डान्स. अ डान्सच्या नंतर बीइंग येणार कारण काय कंटिन्युअस टेन्स आहे. बीइंगच्या नंतर लर्नचं तिसरं रूप आहे लर्न्ड. LEARNT लर्न्ड. लर्नच्या नंतर बाय. बायच्या नंतर रेखा ला रेखा. कारण कोणत्याही व्यक्तीचं जर नाव आलं तर आपण त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव जशाच तसं ठेवू शकतो. तर ही झाली इंटरॅक्टिव्ह सेंटेन्सेसची जी वाक्य आहेत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधली त्यांचं पॅसिव्हाइज ह्या पद्धतीने केलं जातं. डब्ल्यूएच वर्ड म्हणजे याच्यापुढे आपण आता डब्ल्यूएच वर्ड लावून प्रश्न तयार करू शकतो. आता पहिले वाक्य इज ही वॉचिंग टीव्ही म्हणजे तो टीव्ही पाहत आहे का. तर आपण प्रश्नार्थ डब्ल्यूएच वर्ड जर करत असताना कसा करू शकतो तो टीव्ही केव्हा
WH वर्ड हा घेऊ शकतो. कसा पहा पेन, पेनच्या नंतर हे वाक्य त्यात दिले की प्रश्न झाला. पेन इज ही वॉचिंग टीव्ही. त्याचा अर्थ काय झाला? तो तेव्हा टीव्ही पाहत आहे. तर याचं पॅसिव्ह सेम टू सेम असंच इज टीव्ही बीइंग वॉच्ड बाय. म्हणजे मग आता नंतर मेनला मेन लिहायचं. पेन जोडल्यानंतर इज टीव्ही बीइंग वॉच्ड बाय हे अशा असल्याचं. इथं कॅपिटल लिहिलं, इथं कॅपिटल नाही, इथं स्मॉल लिहायचं कारण त्याच्यामध्ये मेन इज येणार. मेन इजच्या नंतर पेन इज टीव्ही बीइंग वॉच्ड बाय हिचा बदल इन होणार. म्हणजे आपल्याला सब्जेक्ट कळाला, ऑब्जेक्ट कळाला की त्याची जागा फक्त बदलायची आहे. जागा बदलून फक्त पॅसिव्ह वॉइस मध्ये मात्र ते सब्जेक्ट लिहिलेला आहे, परंतु सब्जेक्ट तशाचा न घेता त्याची द्वितीय विभक्ती घ्यावी लागते. अशा पद्धतीनं आजच्या या तासिकेमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचे जे वाक्याचे प्रकार आहेत अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रागेटिव्ह त्यांचं पॅसिव्ह वॉइस करण्याचे जे नियम सूत्रानुसार पाहिलेले आहेत आणि काही वाक्यांची उदाहरणे सुद्धा आपण पाहिलेली आहेत. तर अशा पद्धतीनं आपण चेंज द वॉइस म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस ऑफ प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स या प्रकारामध्ये ही वाक्य आपण पाहिलेली आहेत. तर असे अनेक वाक्य घेऊन वेगवेगळे क्रियापद घेऊन तुम्ही प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचे अगोदर वाक्य तयार करा आणि त्या वाक्यांचं नंतर पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करा. म्हणजे तुम्ही जितके जास्त वाक्य सोडवताल तितकं हे ऍक्टिव्हचे पॅसिव्ह वॉइस करण्याचं नियम, सूत्र किंवा ही पद्धत तुमच्या ध्यानामध्ये राहू शकते. चला तर पुन्हा अशाच या सिरीज मध्ये नेक्स्ट टॉपिक व्हिडिओ मध्ये भेटूया. सी यू अगेन. बाय.